शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिका हद्दीतील रस्त्यावर आणि पदपथांवर वाहतुकीचा अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटवण्यासाठी महापालिकेकडून 7 दिवसांचा अल्टिमेट देण्यात आला आहे। या संदर्भात आयुक्त यशवंत डांगे यांच्या वतीने जाहीर नोटीस जारी करण्यात आली आहे। शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे। या नोटीसमध्ये रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवरील मंदिरे, गुरुद्वार, चर्च, दर्गा, माजर किंवा कबर यांसारख्या वास्तूमुळे सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याचं म्हटलं जात आहे। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या तिरट जुगारच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून 7 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत 1,68,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रवींद्र भिंगारदिवे, सुनील पवार, पंकज व्यवहारे, योगेश भिंगारदिवे व योगेश कर्डिले यांचे पथक भिंगार कॅम्प परिसरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली। सोलापूर रोड लगत कोंडिमला मळार सारसनगर येथील हॉटेल कारवाईच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या आडोशाला काही जण तिरट नावाचा जुगार खेळत आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तीनाथ पालखी सोहळा मार्केट यार्ड मध्ये दरवर्षीप्रमाणे 2 दिवस मुक्कामी होता। 3 दिवस रामकृष्ण हरीच्या गजराने मार्केट यार्ड परिसर दुमदुमला होता। संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीत आज हमाल पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेविका नीता घुले यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आले। त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। नगर पुणे रोडवरील सीना नदीच्या पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे 17,000 रुपये किमतीचे सोन्याचे एक मंगळसूत्र धूम स्टाईलने पळवले। ही घटना रविवारी रात्री 11:30 वाजच्या दरम्यान घडली। रेणुका सुरेश नन्नवरे असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केडगाव मध्ये टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष अशा भक्ती मेळ्यात सहभागी होत शाळेतील चिमुकल्यांनी वारी अनुभवली। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील यशवंतराव गाडे विद्यालयातील स्काउट गाईड युनिटच्या वतीने 1 दिवस दिंडी सोबत उपक्रम राबवण्यात आला। यावेळी शाळकरी मुलींना दिंडीतील वयोवृद्ध वारकऱ्यांची सेवा करून त्यांना चहा, पाणी तसेच अल्पोपहार दिला गेला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।